एक महिन्यापूर्वी सोन्याचे रेट 1,80,000च्या आसपास होते. त्या दरम्यान आपण सर्वांनी भराभर करून सोन्याचे ETF घेतले. कारण आपण इंस्टाग्रामवरती रील बघत होतो, सर्वीकडे बघत होतो की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा, कारण की सेफ हेवन आहे, नेहमी वरती जातं. अशा काहीतरी गोष्टी आपल्या कानावर येत होत्या आणि आपण सर्वांनी ETF घेऊन बसलेत. आणि आता जेव्हा गोल्ड पडायला लागलं तेव्हा टेन्शन आलं आहे की काय करायचं, गोल्ड ठेवायचं की विकायचं. कारण आपण आजपर्यंत असंच बघितलं होतं की जेव्हा वॉर होतो किंवा वर्ल्डमध्ये अनसर्टेनिटी असते तेव्हा गोल्डच्या प्राइसेस वर जातात. पण आता सध्या असं होतं आहे की शेअर मार्केट पण क्रॅश होतं आहे आणि गोल्डच्या प्राइसेस पण खाली येत आहेत. तर ह्या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायला हवं तेच आपण ह्या व्हिडिओमधून बघूया. तर नमस्कार, मी आहे ईश्वर आणि स्वागत आहे तुमचं रिच मराठीमध्ये. मग आता महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की सोन्याचे रेट खाली का पडत आहे. तर ते तुम्हाला सर्वांना माहिती असेल की सध्या US इस्रायल आणि वर्सेस इराण यांचा वॉर चालू आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मोज बंद केलं. त्याच्यामुळे ऑइलच्या प्राइसेस वाढल्या. ऑइलच्या प्राइसेस वाढल्यामुळे डॉलर स्ट्रॉंग झाला की सोनं महाग वाटायला लागतं. त्याच्यामुळे सोन्याच्या प्राइसेस खाली पडायला लागला. हे एक त्याच्या मागचं कारण आहे. त्याच्यानंतर वॉरमुळे काय झालं की US इन्फ्लेशन वाढलं. इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी US फेडरलने निर्णय घेतला की तिकडचे जे इंटरेस्ट रेट्स आहे त्यांनी ते स्टेबल ठेवलेत. म्हणजे तिकडे आता तुम्हाला 3.7 पर्यंत रिटर्न्स मिळतील. कारण की काय असतं, सोनं आहे ना 0 इंटरेस्ट देतं. पण ह्या लोकांना तिकडे जर का सेफली 100% गॅरंटीड रिटर्न जर का मिळत आहे 3.7%, तर ते लोक लगेच त्यांचा पैशाचा फ्लो तिकडे वाढवतात आणि तिकडे इन्व्हेस्ट करतात. सेम तसंच झालं आहे. US ट्रेजरी बॉन्ड आहे, त्यांची पण खूप डिमांड वाढली आहे. त्यांचा पण रेट 4.5% पर्यंत गेला आहे. तर मग लगेच मोठे इन्व्हेस्टर काय करतात, सोनं विकायला लागतात आणि ते पैसे तिकडे पार्क करतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सोन्याचे रेट खाली पडायला लागलेत. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं की बऱ्याचशा लोकांनी खूप आधीपासून इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली होती. तर त्यांना ऑलरेडी 60-70%, 100% रिटर्न मिळाले होते. तर लोकांनी मग तिकडे सेलिंग करायला सुरुवात केली. नंतर बरेच जण पॅनिकमध्ये सेलिंग करायला लागले. आणि जे ट्रेडर्स आहे आपण पाहिलं असेल की एखाद्या दिवशी खूप हाय क्वांटिटीने खूप जास्त प्रमाणात सोनं खाली पडतं. जर का तुम्ही बघाल तर सोमवारी 7-8% ETF सर्व डाऊन होते. तर हे काय झालं, कारण की जे ट्रेडर्स होते त्यांना सर्वांना मार्जिन्स कॉल यायला लागले. जे मार्जिन्सवरती ट्रेड करतात त्यांच्यासाठी. तर या सर्व गोष्टींमुळे पण सोन्याचे रेट्स खाली पडायला लागले. मग आता प्रश्न पडतो की इतिहास काय सांगतो. मागे पण सोनं बऱ्याच वेळेस खाली पडलं होतं, तेव्हा सोन्याने कशा प्रकारे रिॲक्ट केलं ते आपण समजूया. 2008 पण फायनान्शियल क्रायसिस आला होता. त्यावेळेस सोनं 25% खाली पडलं होतं. मग त्याच्यानंतर त्याने 3 महिन्यामध्ये जंप केली आणि 160% वर गेलं. त्याच्यानंतर 2020 कोविड आला होता, तेव्हा पण सोनं खाली पडलं. तेव्हा 17% खाली पडलं होतं. पण लगेच त्याने 5 महिन्यामध्ये जंप केली आणि 43% वरती गेलं. रशिया युक्रेन वॉर त्या दरम्यान पण सोनं खाली पडलं होतं, पण नंतर स्टेबल झालं. पण अजून एक गोष्ट अशी आहे की सोनं दरवेळेस एकदम वरती नाही जात राहत. जर का तुम्ही बघाल तर 2012 सोनं जे हाय टच केला होता ना, तेवढा हाय टच करायला जरा 7-8 वर्ष लागले. 2019 त्याने तो हाय तोडला. तर हे पण एक गोष्ट आहे की जेव्हा गोल्ड साईडवेज होतं ना, तेव्हा खूप दिवस ते साईडवेज जाऊ शकतं. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये कंडिशन थोड्या वेगळ्या आहेत. कारण की आता बऱ्याचशा देशांना डॉलरवरची डिपेंडन्सी कमी करायची. त्याच्यामुळे सर्वजण गोल्ड खरेदी करतात. जर का तुम्ही बघाल तर ज्या मागच्या काही दिवसांमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये मोस्टली चायनाने वगैरे दुसऱ्या कंट्र्यांनी खूप हाय प्रमाणामध्ये गोल्ड खरेदी केलं आहे. तर ह्या गोष्टी मग काही थांबणार नाही. कारण की जर का वॉर झाले, काही झालं की लगेच अमेरिका त्याच्यावरती सँक्शन लावतं. मग बऱ्याचशा देशांचं नुकसान होतं, जसं रशियासोबत झालं होतं. तर त्याच्यासाठी सगळे देश दुसरे देश ते पण प्रिपेअर होत आहेत की उद्याच्या दिवशी जर का USने आपल्यावरती काही केलं तर आपण तेवढे तरी आपण प्रिपेअर असले पाहिजे. म्हणून मग गोल्डची मागणी वाढली आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात पहिली गोष्ट सोनं विकू नका. जर का तुमच्या घरात जर का सोन्याचे दागिने वगैरे असतील तर ते विकायचा प्रश्नच येत नाही ॲक्च्युली. तर ते तर विकायचंच नाही आहे. आणि दुसरं ज्यांनी ETF घेतले असतील, ज्यांच्या हाय कॉस्टवरती ETF घेतले असतील, आता सोनं पडलं आहे, तर तुम्ही काय करा ना, मला तरी असं वाटतं पर्सनली की आपण SIP केली पाहिजे. SIP सिंपल महिन्यातली एक तारीख फिक्स करा. त्या दिवशी तुम्ही थोडेफार सोनं घ्यायचं. अमाऊंटही फिक्स करा आणि दर महिन्याला कंटिन्यू घेत राहा. काय होईल की तुमचे पैसे ॲव्हरेज होत राहतील. सोनं तर मायनसमध्ये नाही जाणार नाही. एकदम जास्तही काही पडणार नाही आहे. जर का मी स्टॉकमध्ये सांगितलं असतं तर चुकीचं होतं. कारण की स्टॉकमध्ये ॲव्हरेजिंग करणं थोडं चुकीचं आहे. कंपनी जर का चांगली नसेल, फायनान्शियल चांगलं असेल, पेनी स्टॉक असेल तर नको, तुरच राहा. तर गोल्डमध्ये आपण ती गोष्ट करू शकतो. दुसरी गोष्ट जर का शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि तुमचा लाँग टर्म काही व्ह्यू नसेल तर मग तुम्ही सोन्याने पडू नका. कारण की ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला लाँग टर्म जर का विजन असेल, जर का जास्त दिवसापर्यंत टिकवण्याची जर का तुमच्याकडे क्षमता असेल तरच विकत घ्या. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सर्वांना ही माहिती द्या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.